नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुगली मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी हा चॅप्टर अभ्यासणार आहोत। शेकडा म्हणजेच टक्के, शेकडा म्हणजेच टक्के आणि शेकड्याचं चिन्ह हे आहे। शेकड्याचं म्हणजेच टक्क्याचं चिन्ह हे आहे। बघा शेकडेवारी बघा शेकडेवारी म्हणजे प्रति शंभरला किती किंवा 100 पैकी किती। शेकडेवारी म्हणजे प्रति शंभरला किती किंवा 100 पैकी किती। टक्के म्हणजेच 1/100, टक्के म्हणजेच 1/100 हे आपण शाब्दिकद्वारे पाहूयात। कोणत्याही संख्येच्या समोर टक्केचे चिन्ह आल्यास टक्केचे चिन्ह काढून भागिले 100 लिहावे। कोणत्याही संख्येच्या समोर टक्केचे चिन्ह आल्यास टक्केचे चिन्ह काढून भागिले 100 लिहावे। टक्के बरोबर 1/100, टक्के बरोबर 1/100। उदाहरणार्थ 5 टक्के बरोबर अंशात 5 लिहायचे आणि टक्के काढायचे म्हणजे छेदस्थानी 100 करायचे। तसंच इथे 18 टक्के म्हणजे 18 अंशात लिहायचे आणि टक्के काढायचे म्हणजे छेदस्थानी 100 लिहायचे। बघा नियम, आता आपण टॉपिकला चालू करूयात। शेकडेवारीतील नियम क्रमांक 1, दिलेल्या शेकड्याचे अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना भागिले 100 लिहावे आणि पुढील क्रिया करावी। दिलेल्या शेकड्याचे अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना भागिले 100 लिहावे आणि पुढील क्रिया करावी। चला यातील आपण पहिलं उदाहरण पाहूयात। 10 टक्के म्हणजे 10 अंशात लिहायचे आणि टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहायचे। बघा इथे हा काटाकाटी तर तुम्हाला जवळपास जमतेच। या शून्याने हा शून्य उडाला, राहिले किती 1/10। 1/10 आला आपला अपूर्णांक आणि याला जर आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचा असेल तर 0.1, कारण खाली 1 0 आहे म्हणजे 0.1 ने अलीकडे येईल, म्हणजे इथला पॉईंट इथे येईल, खाली जेवढे 0 तेवढ्याने पॉईंट अलीकडे। जर आपल्याला खालचे 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1,00,00,000, 10,00,00,000 असे जर असेल काही इथं खाली, तर जेवढे 0 असतील तेवढ्यानं पॉईंट अलीकडे काढायचा जर घ्यायचा, कारण जर खालची संख्या आपल्याला काढायची असेल तर। बघा समजा इथे 0.2 असेल तर याचा अर्थ असा आहे की हा पॉईंट इथे ढकलायचा, म्हणजे खाली बी खाली 1 0 वाढवायचा, म्हणजे वरी आला 2, वरी 2 लिहायचं, 0.1 न पुढं गेला आणि खाली काही नाही म्हणजे 1 असते आणि त्या पुढं 1 0 द्यायचा, 0.1 न पुढं गेला म्हणजे इथे पण 1च्या पुढं पॉईंट जाईल, म्हणजे इथे 10 येईल, 2/10। तसंच पुढे या बघा 0.16 जर असेल तर बघा इथं दशांशानंतर किती स्थळ आहेत, 2 स्थळ आहे, म्हणजे आपल्याला दशांश पुढे ढकलण्यासाठी खाली 2 0 वाढवावं लागतात, म्हणजे 16.2 न पुढे गेला म्हणजे खाली 2 0 वाढले, 1च्या समोर 2 0। हेच क्रिया मी इथे केलेली आहे, म्हणजेच 1/10 म्हणजे 0.1। तसंच खाली या बघा 20 छेदस्थानी 100 म्हणजे 20% म्हणजे 20% बरोबर 20 जशास तसे लिहिले आणि टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहिले। शून्याने शून्य उडाला, बे पंचे 10, याचा अपूर्णांक आला 1/5। बघा 1/5 हा आला अपूर्णांक। आता याला जर आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचा असेल तर आपल्याला याचा भागाकार करावा लागेल। बघा 5 न 1 ला भाग जात नाही, सुरुवातीला आपण शून्याचा भाग दिला आणि खाली 1 0 वाढवला आणि शून्याचा भाग दिला आणि पॉईंट घेतला, खाली 1 आणि इथे 1 0 वाढवला, 5×1 5, 5×2 10। आपला दशांश अपूर्णांक काय आला 0.2, म्हणजेच 1/5 ची किंमत 0.2 आहे। 0.2 म्हणजे 1/5, 0.2 म्हणजे 1/5 हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला ह्याच्यातून छोटे छोटे कॅल्क्युलेशन विदिन सेकंद होऊन जातील। बघा आता या 30% म्हणजे अंशात 30, टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहिले, शून्यानं शून्य उडाला, आपला अपूर्णांक आला 3/10, कारण या दोन्ही तर काही कटत नाही, म्हणजे कॉमन पाडा काही येत नाही, म्हणून 3/10 हा आला आपला अपूर्णांक। याला जर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर 3/10। बघा खाली किती 0 आहेत, 1च्या पुढं 1 0 आहे, म्हणजे पॉईंट किती ना अलीकडे येईल, 1 ना अलीकडे येईल, म्हणजे आपला इथे येणार 0.3। खाली 0 जेवढे 0 तेवढ्यानं पॉईंट अलीकडे, खाली जेवढे 0 तेवढ्यानं पॉईंट अलीकडे, 0.3। इथं 1 0 असल्यामुळं 1 न पॉईंट अलीकडे। आता इथे या बघा 75
75%, 75%, 75 अंशातले 75% बरोबर 75 अंशात लिहिले आणि टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहिले. आता बघा 75 आणि 100 कोणते कशाच्या पाड्या येते ते 25च्या. 25 त्रिक 75, 25 चोक 100. बघा 3/4 हा आला आपला अपूर्णांक. हा आला आपला अपूर्णांक. बघा याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात जर लिहायचा असेल तर आपल्याला याची काटाकाटी करावं लागेल. 4ने 3ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला आणि पॉईंट घेतला. खाली एक 0 वाढवला. 4 1 4, 4 7 28. उरले किती? 30 मधून 28 गेले 2 उरले. आता वापस पॉईंट द्यायचा नाही ना, 0 वाढवायचा नाही, डायरेक्ट इथे 0 घ्यायचा. जर या 4 या 20ला जर याला भाग जात नसेल तरच इथं पुन्हा एक 0 वाढून इथं 0 घ्यायचा. अदरवाईज जशा तसं कंटिन्यू करायचा. 4 1 4, 4 5 4 5 20. बघा इथे आपला दशांश अपूर्णांक काय आला? 0.75. 0.75 जे की आपल्याला काटाकाटी करायची गरज नव्हती. इथे खालचे 2 0 खालचे 2 0 काढायचे म्हणजे 0.2 अलीकडे घेऊन 0.75 येत होतं. पण आपल्याला सुरुवातीला साधा अपूर्णांक काढायचा होता म्हणून आपण 3/4 आणलं. आता खाली या. बघा 125%. 125% म्हणजे अंशात 125 आणि टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहिले. बघा सुरुवातीला आपण याची अपूर्णांक काढूयात. 25 चोक 100, 25 पाचा 125. दशांश अपूर्णांकाला 5/4. आपला अपूर्णांकाला 5/4 आणि जर दशांश अपूर्णांक काढायचा असेल तर 125 छेदस्थानी 100. बघा 125 आणि छेदस्थानी 100 आहे, पण तुम्हाला काय सांगितलंय? 1च्या पुढं जेवढे 0 असतील 1च्या पुढं जेवढे 0 असतील तेवढ्यानं वरचा पॉईंट अलीकडे येईल म्हणजे 1.25 0.2 अलीकडे आला. आता खाली या. 0.16%, 0.16%, 0.16%. बघा जेवढे बघा टक्के काढले 0.16 जशाच तसं लिहिलं आणि टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 घेतले. बघा इथे सुद्धा आपण दशांश अपूर्णांकात अगोदर आपण साधा अपूर्णांक काढूयात. बघा आता वरी दशांशानंतर 2 स्थळे म्हणून आणखी खाली 2 0 वाढतील म्हणजे 16 छेदस्थानी हे 100चे 2 0 जशाच तसे आणि हा टक्का इथला इथं घेतला, याचे 2 0 वाढवले. बघा 16 अंशामध्ये 16 छेदामध्ये 10,000. अंशामध्ये 16 छेदामध्ये 10,000. बघा 16 आणि 10,000ला कितीनं भाग जाते हे आपण पाहूयात. 4 चोक 16, 4 2 8, उरले 2, 4 5 20 आणि हे 2 0 जशाच तसे. 4 छेदस्थानी 25. 4 छेदस्थानी 25. आता पुढे भाग जाते का नाही हे पण पाहूयात. 4 1 4, 4 5 20, 4 सख्ख 24, उरला 1, 4 2 8, उरले 2, 4 5 20. बघा 1/625 हा आला आपला अपूर्णांक. आणि दशांश अपूर्णांक जर काढायचा असेल तर बघा इथं खाली किती 0 आहेत? 2 0 म्हणून 0.2 आणखीन अलीकडे येईल म्हणजेच दशांश अपूर्णांक आपला येईल 0.0016. कारण इथं 0.16 आहे, 0.16 आहे, पण खाली छेदस्थानी 100 असल्यामुळे पॉईंट आणखीन 2 ने अलीकडे येईल म्हणजे 0.0016 येईल. आता खाली या. 4.8%, 4.8%. टक्के काढायचे म्हणजे छेदस्थानी 100. 4.8% छेदस्थानी 100. आता याचा आपल्याला सुरुवातीला साधा अपूर्णांक काढून घेऊयात. साधा अपूर्णांक याचा सुरुवातीला आपण काढून घेऊयात. बघा दशांशानंतर एक स्थळ आहे म्हणजे खाली 1 0 वाढवायचा. 48 छेदस्थानी 1000, 48 छेदस्थानी 1000. आता याची क्रिया बघा 48 आणि 100 1000ला कितीनं भाग जाऊ शकतो? 4ने. 4 1 4, 4 2 8, 4 2 8, उरले 2, 4 5 20, 0 जशाच तसं खाली आलं. 12 छेदस्थानी 250. आता तुम्ही विचार करताल की इथे आणखीन भाग जाऊ शकतो का? तर इथे 2चा भाग आपण देऊ शकतो. बे सखूम 12, बे 1 बे, बे 2 4, उरला 1, बे 5 10. 6 छेदस्थानी 125 हा आला अपूर्णांक. आणि दशांश अपूर्णांक काढायचा असेल तर बघा इथं 4.8 छेदस्थानी 100 आहे. बघा आपल्याला खालचा 100 गायब करायचा, खालचा 100 काढून टाकायचा म्हणजे पॉईंट आणखीन 2 ने अलीकडील. पॉईंट आणखीन 2 ने अलीकडील म्हणजे 4.8 असेल तर 0.048 येईल. बरोबर 0.2 अलीकडे घेतला म्हणजे 0.048 हा आला आपला दशांश अपूर्णांक आणि हा आला आपला साधा अपूर्णांक.
आता खाली या 4/5%. 4/5% म्हणजे 4/5 आणि टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहिले. 1/100 असं लिहून घ्यायचं लगेच, कारण बाकी अदरवाईज याच्या छेदस्थानी घेतलं तर वरी घ्या खाली घ्या कन्फ्यूज होतं. त्यापेक्षा 4 असं छेद आणि अंशामध्ये जर टक्के दिले असतील तर लगेच गुणाकारामध्ये 1/100 लिहून घ्यायचं. 1/100. आता 4/5 गुणिले 1/100 याचा आपल्याला काढायचा आहे दशांश अपूर्णांक. तर तो कसा काढणार आहेत बघा. 4 आता अगोदर आपण साधा अपूर्णांक काढून घ्या. सॉरी, चुकून दशांश अपूर्णांक निघालं. अगोदर आपण साधा अपूर्णांक काढून घ्या. 4 4, 4 2 8, उरले 2, 4 पंचे 20 आणि हे 25 आणि हे गुणिले 5. बघा 1 छेदस्थानी इथले 5 आणि हे गुणाकारातले 25. 25 5 125. 1/125 आला आपला साधा अपूर्णांक. आणि याचाच आपल्याला दशांश अपूर्णांक काढायचा असेल तर 4/5 गुणिले 100 आलतं. 5ने 4ला भाग देऊयात. 5 5, 5ने 4ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, पॉईंट दिला, खाली 1 0 वाढवला. 5 40. बघा आपले काय आलं 0.8 छेदस्थानी 100. आता इथे पॉईंट आता इथे खालचे 100 काढायचे म्हणजे पॉईंट 2 अलीकडे घ्यायचा. खालचे 100 काढायचे म्हणजे पॉईंट 2 अलीकडे घ्यायचा. पॉईंट 2 अलीकडे घ्यायचा म्हणजे 0.008 हा आला आपला दशांश अपूर्णांक आणि हा आला आपला साधा अपूर्णांक. तसंच खाली या 7/8. 7/8. 7/8चे टक्के काढताना 7/8 जशाच लिहायचं आणि गुणिले 1/100 करायचं. आता मी याचा डायरेक्ट दशांश अपूर्णांक सांगणार आहे, साधा अपूर्णांक सांगणार नाही. साधा अपूर्णांक सांगणार नाही. नाहीतर चला सांगतो साधा अपूर्णांक पण याचा. बघा 7 छेदस्थानी 800. 7 छेदस्थानी 800. 7नं 800ला भाग जा 7नं या खालच्या संख्येला किंवा 800ने या संख्येला भाग दिला तर भाग हा दशांशामध्ये येतो. त्यामुळे याचा साधा अपूर्णांक 7/800 हाच असेल. 7/800 हाच असेल. आता आपण याचा दशांश अपूर्णांक काढूयात. बघा 8नं 7ला भाग जात नाही म्हणून 8नं 7ला भाग जात म्हणून शून्याचा भाग दिला, वरी पॉईंट घेतला, खाली 0 वाढवला. खाली 8 1 8, 8 7 56, 8 8 64, उरले किती 6. 70मधून 64 गेले, 6 उरले. आता वापस पॉईंट देत बसायचं नाही किंवा 0 वाढवायचा नाही. इथं खाली 1 0 वाढवायचा आणि जर दुसऱ्या वेळेस 0 वाढवायची गरज पडली इथं या संख्येच्या समोर तरच इथं 0 वाढवायचा, अदरवाईज 0 वाढवायचा नाही. 8 1 8, 8 7 56, उरले किती 4. आता वापस पॉईंट नाही द्यायचा, 0 वाढवायचा. जर दुसऱ्या वेळेस 0 वाढवायची इथं गरज पडली तरच इथं 0 घ्यायचा. 8 पंचे 40 म्हणजे आपला दशांश अपूर्णांक काय आला 0.875. बघा इथे आपण दिलेल्या शेकड्याचे अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे पाहिले आहे. चला आता आपण शेकडेवारीतील नियम क्रमांक 2 पाहूयात. दिलेल्या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करताना 100ने गुणा करून टक्केचे चिन्ह द्यावे आणि पुढील क्रिया करावी. दिलेल्या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करताना 100ने गुणा करून टक्केचे चिन्ह द्यावे आणि पुढील क्रिया करावी. बघा 1/5, 1/8, 2/9, 3/5 आणि 1/15 हे अपूर्णांक आहेत. याचे टक्क्यात रूपांतर करताना 100ने गुणा करावे आणि टक्क्याचे चिन्ह द्यावे. बघा आता पहिले पाहूयात. 1/5 पहिल्या उदाहरणामध्ये 1/5 टक्के करायचे म्हणजे गुणाकारामध्ये 100 लिहायचे आणि टक्क्याचे चिन्ह द्यायचे. बघा 5नं 100ला भाग द्यायचा. 5 1 5, 5 2 10 आणि हे 0 जशाच तसं. आपले 1/5 या अपूर्णांकाचे टक्के किती 20%. 1/5 म्हणजे 20%. आता पुढे या 1/8. 1/8 या अपूर्णांकाचे आपल्याला टक्के बनवायचे. टक्के बनवायचे म्हणजे 100ने गुणा करायचे. बघा 4 2 8 किंवा डायरेक्ट 8नं भाग देऊ. 8 1 8, 8 1 8, उरले 2 20. 8नं 20ला भाग जातो का नाही, पण 8 2 16, 8 2 16, उरले 4. पॉईंट दिला, 0 घेतला. 8 पंचे 40. बघा 12.5%. 12.5%. आता खाली या 2/9. 2/9 या अपूर्णांकाचे आपल्याला टक्के बनवायचे. 2/9 टक्के बनवायचे म्हणजे 100 गुणा करायचा आणि टक्क्याचं चिन्ह द्यायचं. बघा इथे आपण डायरेक्ट 200 छेदस्थानी 9 टक्के असं लिहून घेऊयात. 2 गुणिले 100. 9 1 9, 9 2 18, उरले 2. 9 2 18, उरले 2. आता हेच आपली सिरीज चालणार आहे. त्यामुळे 22 2 2 2 म्हणजे 22
22 2/9 असं याचं टक्का येणार. 2/9 म्हणजेच 22 2/9 टक्के. 2/9 बरोबर 22 2/9 टक्के. आता 3/5. 3/5 चे टक्क्यात रूपांतर करताना अगोदर 3/5 जशास तसं लिहिलं, पुन्हा 100 न गुणा केलं आणि टक्क्याचे चिन्ह दिले. बघा 3 गुणिले 100 300 छेदस्थानी 5%. 5 1 5 5 सख 30 आणि हे शून्य जशास तसं बरोबर 60. 3/5 म्हणजेच 60%. तसंच खाली या 1/15 गुणिले 100%. आता 15 ने 100 ला भाग देऊयात. 15 1 15 15 सखी 90 उरले 10. पॉईंट दिला 0 घेतला. 15 सखी 90 उरले 10. आता पॉईंट नाही दिला, डायरेक्ट 0 घ्यायचा. जर दुसऱ्या वेळेस 0 द्यायची गरज पडली, याच्यासमोर भाग जात नसेल तर इथे एक 0 द्यायचा आणि इथे एक 0 लिहायचा. 15 1 15 15 सखी 90. बघा इथे 6ची आवृत्ती होत आहे म्हणजे 6.66%. 1/15 बरोबर 6.66%. बघा आता हे जे शेकडेवारीचे जे खाली उदाहरणं घेणार आहे, हे बेसिक उदाहरणे उद्याच्या लेक्चरमध्ये चलतील. आणि त्यानंतर मी तुम्हाला 1 ते 1/15 1/1 ते 1/15 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर कसे करायचे हे तुम्हाला सांगणार आहे. आणि ते तुम्हाला पाठच करावं लागतील, कारण त्याच्यावर तुमचे एक्झाम्पल खूप लवकर कॅल्क्युलेशन सॉल्व्ह होतील. बघा आता आपण काही PYQ पाहण्या अगोदर शेकडेवारीतील काही नियम आहेत जे आपल्याला माहिती असले पाहिजेत. हे आपल्याला माहितीच असले पाहिजेत. जर प्रश्नात चा, ची, चे, चा असेल तर त्याचा अर्थ गुणाकार असतो. जर प्रश्नात चा, ची, चे, चा असेल तर त्याचा अर्थ गुणाकार असतो. आणि जर प्रश्नात हा, ही, हे किंवा म्हणजे असेल तर त्याचा अर्थ बरोबर असतो. जर प्रश्नात हा, ही, हे असेल तर किंवा म्हणजे असेल तर याचा अर्थ गुणाकार असतो. आणि चाची चेचा असेल तर त्याचा अर्थ गुणाकार असतो. हा, ही, हे किंवा म्हणजे असेल तर बरोबर आणि चाची चेचा असेल तर गुणाकार. बघा आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. 45% बरोबर किती? 45% बरोबर किती हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस 2024 ला आलेला आहे. 45% तुम्हाला सांगितले आहे. टक्के काढायचे म्हणजे छेदस्थानी 100 लिहायचे. वरी 45 दिलेली संख्या जशाच तशी आणि टक्के काढायचे म्हणजे छेदस्थानी 100 लिहायचे. बघा आता 45 आणि 100 ला अशी कोणती संख्या ज्याने कॉमन भाग जाऊ शकतो? 5. 5 9 45 5 2 10 आणि हे शून्य जशास तसं 9/20 जे की आपल्या कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक C. चला तर आता आपण दुसरे उदाहरण पाहूयात. 150%. 150% म्हणजे किती? बघा टक्के काढायचे म्हणजे छेदस्थानी 100 लिहायचे. 150 छेदस्थानी 100. बघा 150 छेदस्थानी 100. पण इथं आपले दशांशामध्ये सर्व ऑप्शन आहेत, त्यामुळे आपण इथे बघा तुम्हाला सांगितले की खाली जेवढे 0 असतील तेवढ्याने पॉईंट अलीकडील. खाली जेवढे 0 तेवढ्याने पॉईंट अलीकड. इथे पॉईंट किती आहे? हा पॉईंट 2 ने अलीकडील म्हणजे इथे येईल, म्हणजे आपलं येईल 1.5 जे की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक A. बघा छेदात जेवढे 0 पॉईंट तेवढ्याने अलीकड. छेदात जेवढे 0 पॉईंट तेवढ्याने अलीकड. छेदात जेवढे 0 पॉईंट तेवढ्याने अलीकड. आता आपण पुढल्या उदाहरणाकडे येऊया. बघा 28%. 28%चे गुणोत्तर स्वरूपात रूपांतर करा. प्रश्न क्रमांक 3. 28%चे गुणोत्तर स्वरूपात रूपांतर करा. मुंबई शहर 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मुंबई शहर पोलीस 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 28%चे गुणोत्तर स्वरूपात रूपांतर करा. बघा सुरुवातीला काय करतो होतो आपण? दिलेली संख्या जशाच तशी आणि टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहिले. टक्के काढले म्हणजे छेदस्थानी 100 लिहिले. बघा 28 आणि छेदस्थानी 100 आहेत. बघा असा कोणता पाढ आहे ज्याने या दोन्हीला भाग जाऊ शकतो? बघा 4 सत्ते 28, 4 2 8 उरले 2, 4 पंचे 20, 7 छेदस्थानी 25 म्हणजे 7 25, 7 छेदस्थानी 25 म्हणजे 7 25. 7 25 गुणोत्तर आहे जे की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1. 7 25. आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. 5/8. 5/8 म्हणजे किती टक्के? 5/8 म्हणजे किती टक्के? गडचिरोली SRPF 2024 आणि सातारा चालक 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे? 5/8 म्हणजे किती टक्के? टक्के काढायचे म्हणजे गुणिले 100 लिहायचं आणि टक्क्याचं चिन्ह द्यायचं. गुणिले 100 लिहायचं आणि टक्क्याचं चिन्ह द्यायचं. 5 गुणिले 100 500. 5 गुणिले 100 500 आणि छेदस्थानी 8 जशास तसा आणि हे टक्के जशास तसे.
500ला 8 भाग द्यायचा. 8 एक 8, 8 सती 56, पण 8 सती 56 होते, जे की मोठं होते. 8 संग 48, 8 संग 48, 50 म्हणून 48 गेले, 2 उरले. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 4 उरले. 20 मधून 16 गेले, 4 उरले. पॉईंट दिला, 0 घेतला. 8 पंचे 40. बघा यात 62.5, 62.5%. बघा 5/8 म्हणजेच 62.5%. 5/8 म्हणजेच 62.5%. बघा 4/5 म्हणजे किती टक्के? 4/5 म्हणजे किती टक्के? 4/5 म्हणजे किती टक्के? टक्के काढायचे म्हणजे गुणाकारात 100 लिहायचे आणि टक्क्याचं चिन्ह द्यायचं, कारण 4/5 या अपूर्णांकाचे आपल्याला टक्के काढायचे आहेत. 4/5 गुणिले 100%. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हे शून्य जशास तसं. बघा 20 गुणिले 4 80, 20 चौक 80 आणि टक्के जशास तसे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं आले 80%. सॉरी, 5व्या प्रश्नाचं उत्तर आपलं आले 80%. बघा आता आपण येऊ 6व्या प्रश्नाकडे. 9/15 म्हणजे शेकडा किती? 9/15 म्हणजे शेकडा किती? सातारा पोलीस 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पण हा प्रश्न चालू करण्या अगोदर आपण हे वरचे 2 प्रश्न अंकात्मक बेरजेने सॉल्व्ह होत होते का ते पाहूयात. बघा 5/8%, 5/8%. बघा इथे वरी 5 आहे, याची अंकात्मक बेरीज आली 5, याची आली छेदाची 8 आणि याची आली 1. 5 गुणिले 1 5 होते आणि छेदात 8 आहे. बघा जर कधी छेदात 8 आलं तर आपण किती गुणा करत होतो? 8 8 8 64. 64ची अंकात्मक बेरीज आली 1 आणि वरी पण किती गुणा करायचं? 8 5/8 40. 40ची अंकात्मक बेरीज आली 4. आता जी कोणत्या येते का कोणत्या पर्यायात आपण पाहूयात. या चित्रांक 60ची अंकात्मक बेरीज येते 6. बघा इथे 6 आणि 2 8, 8 आणि 5 13. 13ची अंकात्मक बेरीज आली 4. 7 आणि 2 9 कटलं, याची अंकात्मक बेरीज आली 5. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. बघा 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. 18ची अंकात्मक बेरीज 9 येते. 9 म्हणजे 0. आता राहिला फक्त इथं 6. चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आली 6. आपली पर्यायाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे? प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे? 4. आणि जी की कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक बी, आणि जे की आपलं ऑलरेडी उत्तर आलेलं आहे 62.5. आता खाली या. बघा या प्रश्नामध्ये या 4/5 म्हणजे किती टक्के? आता या अंकात्मक बेरजेनं कसं सॉल्व्ह होते ते पाहूयात. 4/5 आणि टक्के म्हणजे 100 आणि गुणिले 100 करायचं आणि टक्क्याचं चिन्ह द्यायचं. बघा 4 याची अंशाची अंकात्मक बेरीज आली 4 आणि गुणिले 100, 100ची अंकात्मक बेरीज आली 1. 4 एक 4 आणि छेदस्थानी 5, 5ची अंकात्मक बेरीज 5च येते. जर कधी छेदात 5 असेल तर आपण कितीनं गुणा करतो? 2. खाली 2 गुणा केलं म्हणजे वरी पण 2 गुणा करायचा. 5 दोन्ही 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. 4 दोन्ही 8. बघा 8 आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक बी. बघा याची 2, याची 8, याची 6 आणि याची 4. बघ काटाकाटी करायची गरज नाही, मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. आता खाली या. 9/15 म्हणजे किती टक्के? 9/15 म्हणजे किती टक्के? याला आपण अगोदर अंकात्मक बेरजेनं सॉल्व्ह करूयात. बघा 7 आणि 2 9, 7 आणि 5 12, 12ची अंकात्मक बेरीज आली 3. 60, 60ची अंकात्मक बेरीज आली 6 आणि 90, 90ची अंकात्मक बेरीज आली 9. बघा इथे 2 पर्याय सेम आलेले आहेत, तरी पण मी इथं अगोदर अंकात्मक बेरजेची वापर करणार, कारण कधी कधी जसं दिसतंय तसं गणित नसतं. 9/15 चे टक्के बनवायचेत म्हणजे गुणिले 100 करायचं आणि टक्क्याचं चिन्ह द्यायचं. बघा 5 आणि 1 6, 5 आणि 1 6. बघा 6 इथं आली अंकात्मक बेरीज 6, छेदाची आली 6. इथे 9 आणि इथे 1, 9 1 9 होते. बघा 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आपली अंकात्मक बेरीज आली 3/2 गुणिले 1%. बघा 2 आल्यास कितीनं गुणा करायचा आहे? 2 आल्यास कितीने गुणा करायचा आहे? 5 म्हणून छेदालाही 5 गुणा केलं आणि अंशालाही 5 गुणा केलं. 2 पंचे 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. 3 5 15, 15ची अंकात्मक बेरीज आली 6. आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली 6, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक सी. इथे बघा ए आणि डीची अंकात्मक बेरीज आली 9, पण आपलं इथं उत्तर आलं सी. आता आपण बेसिक पद्धतीने आपण जी आलेलं उत्तर आहे 60% हे बरोबर आहे का नाही ते पाहूयात. 9 छेदस्थानी 15 गुणिले 100%. बघा
3 त्रिक 9, 3 पाचा 15, 5 एक 5, 5 दोन्ही 10, शून्याला शून्य जशास तसं, 20 गुणिले 3 60 आणि टक्के जशास तसे. बघा आलं का नाही आपलं उत्तरांकात्मक बेरजेला. तर आज आपण इथेच थांबूयात. इथून पुढले जे एक्झाम्पल आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊयात. तुम्ही याची व्यवस्थित रिव्हिजन करा आणि प्रॅक्टिस करा आणि प्रॉपर नोट्स बनवा.